नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओ या ठिकाणी बघितलेले असतील, परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कुठेतरी या ठिकाणी युवकांसाठी या ठिकाणी प्रेरणा देणारा ठरणार आहे, जेणेकरून आपल्या या चिखली नगरीमध्ये, श्री रेणुका देवीच्या पावन नगरीमध्ये आज आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राला, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आदरणीय आमचे मार्गदर्शक सत्यपालजी महाराज यांनी ही जी संकल्पना या ठिकाणी आणलेली आहे, खंजिरीच्या माध्यमातून या ठिकाणी संत गाडगेबाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर या ठिकाणी महामानवांचे जे विचार आहेत, ते विचार या ठिकाणी प्रेरित घेऊन कुठेतरी या ठिकाणी युवकांमध्ये या ठिकाणी नवचैतन्य या ठिकाणी निर्माण व्हावं आणि कुठेतरी या ठिकाणी इतिहास हा या ठिकाणी जगासमोर मांडावा, या दृष्टिकोनातून समाज प्रबोधनकार या ठिकाणी आपल्या सोबत त्यांचे शिष्य आलेले आहेत, आदरणीय संदीप पाल महाराज. आणि आज श्री संत सेनाजी महाराज जयंती निमित्त चिखली शहरामध्ये त्यांचे या ठिकाणी समाज प्रबोधनपर या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे. अनेकांना या ठिकाणी चांगला उपदेश या ठिकाणी संदेश सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच माध्यमातून आज आपल्या सोबत ते जोडलेले आहेत. हार्दिक स्वागत, सुस्वागतम महाराज. अनेकांच्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या या ठिकाणी सत्यपाल महाराजांची असतील आणि आपले सुद्धा या ठिकाणी समाज प्रबोधन या ठिकाणी आपण होत आहेत त्या संदर्भामध्ये. आणि आज या ठिकाणी चिखली शहरामध्ये आपण आलात आणि श्री संत सेनाजी महाराज म्हणजे 12 बलुतेदार घटकातील एक सेना महाराज. आणि सेना महाराजांनी जे सांगितलेलं आहे, सर्वच महामानवांनी असेल, संतांनी असेल, जो उपदेश या ठिकाणी जो केलेला आहे, त्याच आचरणावर आज या ठिकाणी समाज प्रबोधन या ठिकाणी होणार आहे. काय सांगा? महाराष्ट्र भूमी संतांची आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत सावता महाराज, संत सेना महाराज, पलीकडल्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांनी समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून नव चैतन्य निर्माण व्हावं, भक्तिमय वातावरण तर केलंच, परंतु समाजाला नितांत ज्याची गरज आहे, अंधविश्वास, भावागिरी यातून नष्टता व्हावी आणि समाज एक आदर्श निर्माण व्हावा. 18 पगड जाती एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं आज या देशातला तरुण हा मजबूत व्हायचा असेल तर त्यांना संत विचाराची गरज आहे. कारण तरुण हा दिशाहीन झालेला आहे. त्या दिशाहीन झालेल्या तरुणाला त्याला जर दिशा द्यायचं काम करत असेल तर ते संत महामानवाच्या पुण्यतिथी जयंतीच्या माध्यमातून हे काम होत आहे. आपण जी पत्रकार मंडळी या देशाचा खऱ्या अर्थानं खराच चौथा आधारस्तंभ आहे. समाजापर्यंत तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विचार जाते. कारण हे विचार जोपर्यंत, जसं पंढरपूरचा विठोबा हे जरी विठोबाची मूर्ती आहे, परंतु विठ्ठलाची मूर्ती हे संत गेल्यामुळे मोठी झाली. जर तिथं ज्ञानोबा, तुकोबा, संत सेना महाराज गेले नसते तर विठोबा कोण आहेत हे आम जनतेला कळले नसते. असं आपण लोक समाजापर्यंत हा विचार नेता सर्वात मोठं काम करता, म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि अनेक संकटाशी सामनाही तुमच्या सोबत होतो. अनेक पत्रकार लोकांचा आपण बळी जाताना पाहिला, ते निर्भीडपणे मांडण्याचं काम आपण करता. मी सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराजांच्या मार्गदर्शनात ही समाज प्रबोधनाचा विचारधारा घेऊन गेल्या 28 वर्षापासून मला विचारधारा मांडण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यात अनेक लोक, जसे मयूर दादा आमचे मित्र आहेत बोर्डे, शेतकरी नेते म्हणून त्यांचं महाराष्ट्रात नाव आहे, असे अनेक मंडळी आम्हाला नेहमी मिळत राहतात. तुमच्यासारखी मंडळी मिळत राहतात. आनंद झाला. आपण आज चॅनलच्या माध्यमातून समाजाला हा विचार देण्याचं काम करतात. तुमच्या चॅनलला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा देतो. तर आदरणीय या ठिकाणी सत्यपाल महाराजांनी तुम्हाला जे या ठिकाणी जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण त्या मार्गदर्शनाच्या धागा पकडून या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी एक एक पाऊल या ठिकाणी पुढे जात आहेत. एखादा जीवनातील अविस्मरणीय क्षण काय सांगणार दर्शनांसाठी? हो, सत्यपाल महाराजांची लहानपणी खंजिरी ऐकली, परंतु एक डाव त्यांची आमच्या गावात कीर्तन सेवा होती. तर गावातले लोक म्हणे, हा पोरगा तुमच्यासारखा बोलते, वाजवते. तर महाराजनं मला 5 मिनिटं बोलायला लावलं. तेव्हापासून सोबत नेलं. खरंच ते माझ्या आयुष्यात आले, माझ्या जीवनाचं सोनं झालं. सत्यपाल महाराज म्हणजे एक खऱ्या अर्थानं आधुनिक संत आहेत. कारण त्यांनी ती खंजिरी स्वतःपुरती न ठेवता जगातला पहिला महाराज आहेत की त्यांच्यानंतर 35 माणसं तयार केले, ते सत्यपाल महाराज आहेत. तर या ठिकाणी महाराज आज आपण बघतोय की सामाजिक तेढ या ठिकाणी भरपूर या ठिकाणी निर्माण होताना बघताना दिसत आहेत. कुठेतरी या ठिकाणी जातीवाद पसरताना दिसतोय. राजकीय षड्यंत्रातून असेल, कुठेतरी सामाजिक दायित्वाच्या निभातून असेल, त्या संदर्भामध्ये आपण काय भाष्य करणार? काही राजकीय मंडळी आपली पोळी भाजण्याकरता हे वातावरण निर्माण करतात, परंतु ज्या ज्या महामानवांनी
या देशात सर्व समाज एकत्रित यावा. वंदनीय तुकडोजी महाराजांनी तर त्या काळात सांगितलं, या भारतात बंधुभाव नित्य असू दे, देवरचे असा दे सर्व जाती धर्म. कारण आपण मुळात माणूस आहोत. माणूस हे लक्षण अलीकडच्या माणसापासून म्हणजे गायब होत चाललं. प्रत्येकाच्या मनात द्वेष निर्माण होत चालला. म्हणून त्याला माणुसकीचा धडा शिकवण्याकरताच संतच तुम्हा आम्हाला जाग्यावर आणू शकतात. संताचेच विचार सर्वांमध्ये सर्व धर्म समभावाचं काम करू शकतात. आपण मतलबी लोक समाजात तुकडे पाडण्याचं काम करतो. म्हणून यावर एक रामबाण उपाय ते म्हणजे संत विचार. तर तुकडोजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे, माझं माणूस द्या माणूस द्या. ही जी वाक्य जे आहे हे खरोखर या ठिकाणी खरं ठरताना दिसतंय. खरंच महाराजाचा जो संदेश होता अभंगाचा, माणूस द्या माझा माणूस द्या, भीक मागता प्रभू दिशला. माणसं तर भयानक आहे, जिथं तिथं गर्दी आहे. दारूच्या दुकानात गेले तर 1 घंटा लाईन लागते, संडासात गेले तर गर्दी आहे, म्हणजे नंबर लागत नाही एवढे माणसं आहेत. पण तरी एवढ्या मोठ्या जनतेत तुकडोजी महाराजाला माणूस पिळत होता. महाराज म्हणत, हृदयाचा जो सरळ असे त्यावरच सगळी प्रेम करी, असा माणूस मला हवाय. जंबूक मेंढ्या डुकरे बकरे बहुत मिळे, परी काय करू, यांना शहाणे करण्याकरता मला हवा माणूस भला. जसं आज शेतकरी चळवळीतले लोक अशाही परिस्थितीत आपल्या जीवाचा पर्वा न करता प्रवाहाच्या विरुद्ध लढतात. आजही त्यांना कर्जमाफी झाली, परंतु आत्मिक समाधान नाही. कारण खरा सातबारा कोरा व्हायला पाहिजे होता, ही त्याची तळमळ आहे. अशा माणसाची गरज तुकडोजी महाराजाला होती. नाही, बरोबर आहे. महाराज, या ठिकाणी आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये या ठिकाणी कुठेतरी तरुणांची या ठिकाणी दिशा होताना या ठिकाणी बघायला मिळतंय. त्यांना एखादा समुपदेशन संदेश काय देणार? कारण की आज या ठिकाणी ही जी तरुणांची फळी या ठिकाणी जी निर्माण झालेली आहेत, ही जे आयोजन या ठिकाणी तुमचं या ठिकाणी समाज प्रबोधन कीर्तन या ठिकाणी होणार आहे, त्या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करणार? आज अत्यंत महत्वाचं म्हणजे यांनी हे तरुण मंडळींनी या विचाराकडे आले, हेच खूप महत्वाचं आहे. कारण तरुणाला वेळ नाही आहे. महामानव वरून पश्चाताप करत असतील की भगतसिंग म्हणत असतील, मी वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी गेलो, पण आजचे तरुण हा देशीसाठी चालला, आपला वेळ व्यर्थ गमावून राहिला, ते वरून महामानव पश्चाताप करत असतील. पण आजचा हा जो समाज एकत्रित होऊन इथले तरुण एकत्रित झाले, यांना धन्यवाद देतो. अशीच तरुण पिढी संघटित व्हावी. पुन्हा पुन्हा त्यांना विनंती करतो की आपण एकत्रित येऊन मतभेद विसरून आणि लोक काय म्हणतील हा विचार न करता, कारण सबसे बडा है लोग क्या कहेंगे लोग,